नमस्कार मित्रांनो, मी तुमची विदर्भाची फार्मागल कोमल आज आपल्या समोर एक नवा व्हिडिओ घेऊन आली आहे। आज आपण बघणार आहोत समर म्हणजेच उन्हाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची। उन्हाळा म्हणजे फक्त गरमी नाही तर डिहायड्रेशन, सनस्ट्रोक आणि स्किन डॅमेजचा सुद्धा धोका असू शकतो। म्हणूनच स्वतःची योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे। चला मग बघूया। पहिलं, प्रॉपर हायड्रेशन। दररोज किमान 2.5 ते 3 लिटर पाणी प्या। उन्हाळ्यामध्ये पाणी हा शरीराचा बेस्ट फ्रेंड आहे। उन्हाळ्यात जास्त घाम येतो, त्यामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स म्हणजेच सोडियम आणि पोटॅशियमची कमतरता होते। त्यामुळे पाणी पिणं खूप गरजेचं आहे। सोबतच एक ORS पॉकेट नक्की ठेवा। वॉटर रिच फ्रुट्स खा, जसे की वॉटरमेलन, टरबूज, खरबूज, सायट्रस फ्रुट्स इत्यादी। दुसरं, स्किन केअर। उन्हामुळे आपली त्वचा डॅमेज होऊ शकते, म्हणूनच बाहेर पडण्या अगोदर सनस्क्रीनचा वापर करा, जसे की SPF 30-40। घामामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं, म्हणून अँटी फंगल डस्टिंग पावडरचा वापर करू शकता। तिसरं, हीट स्ट्रोक म्हणजेच उष्माघात। उष्माघात टाळण्यासाठी 12 ते 4च्या मधात बाहेर पडू नका। अगर पडत असाल तरी गॉगल, कॅप किंवा छत्रीचा वापर करा। आणि हो, उन्हाळ्यामध्ये सुती कपडेच वापरायचे। चौथं, डाएट केअर म्हणजेच खाण्यापिण्यामध्ये काय काळजी घ्यायची। हलकं आणि पचायला सोपं जाईल असं जेवण करायचं। बाहेरचे तेलकट आणि स्पायसी पदार्थ टाळायचे। पाचवं, स्पेशल केअर म्हणजेच लहान मुलं आणि वृद्ध लोकांची काळजी। लहान मुलांना आणि वृद्ध लोकांना लवकर डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून त्यांना वेळोवेळी पाणी पाजत राहा। स्वतःची आणि त्यांची विशेष काळजी घ्या। आणि हो, बाहेर निघताना कधीही आपली पाण्याची बॉटली सोबत ठेवा। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।